नमस्कार. 8:30 ईस्ट कोस्ट झालेले आहेत आणि मंगेश दादा जॉईन झालेले आहेत. तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करू. मागच्या सत्रात आपण बरीच उजळणी झालेली आहे. मंगेश दादा, इथून तुम्हाला विनंती करतो की आजचं सत्र सुरू करावं. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय राम. 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन
अल्पमती सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. परमेश्वराच्या असीम कृपेने आनंदाचे तत्वज्ञान ही दीर्घ चिंतन मालिका आपली सुरू आहे. विविध पारमार्थिक संकल्पना आपण समजून घेतो आहोत आणि महावाक्य हा आपल्या प्रस्तुत चिंतनाचा विषय. मागील सत्रामध्ये हे महावाक्य वेदांचा भाग असल्यामुळे आपण संक्षिप्त रूपाने वेदांचा विचार केला, थोडासा विचार बघितला. अर्थातच अत्यंत व्यापक विषय, पण एक वेदांचा विचार न करता थेट महावाक्याला हात घालणं योग्य नव्हे. या दृष्टीने आपण एक थोडक्यामध्ये त्याचा विचार बघितला. आपण असाही विचार केला की वेदाच्या अंती म्हणजे वेदाच्या शेवटी जो भाग येतो त्याला वेदांत म्हणूनच नाव आहे. त्याला उपनिषद असंही म्हणतात. आणि या उपनिषदांमध्ये महावाक्य अंतर्भूत आहेत. आणि म्हणून आपण उपनिषद या शब्दाची व्युत्पत्ती सुद्धा बघितली. आचार्य उपदेश शास्त्रीमध्ये उपनिषद शब्दाची काय व्याख्या सांगतात ते सुद्धा आपण बघितलं. उपनिषदाचं महात्म्य त्याच श्लोकामध्ये आचार्यांनी सांगितलं. मंदीकरण भावाच्य इत्यादी त्याचा सुद्धा आपण विचार केला. गर्भादेशातनात तथा वगैरे. आणि तसंच उपनिषदाच्या आरंभी आणि शेवटी येणाऱ्या शांती मंत्राचा सुद्धा आपण विचार केला. त्याचं महत्त्व, त्याचा उद्देश, आणि तो शांती मंत्र नुसतं उपनिषदातच आहे असं नव्हे, तर आपल्या साधन काळी, आपल्या अभ्यासकाळी आपण सुद्धा तो म्हणावा, तशी प्रार्थना करावी, हा सगळा विचार आपण मागच्या वेळेला बघितला. आता जीवब्रह्मैक्याचा सिद्धांत प्रतिपादन करणारी जी महावाक्य, त्याच्या थोडंसं प्रत्यक्ष चिंतनाकडे आज वळूया आपण. पुन्हा आपला दुसरा टप्पा सुरू आहे व्हॉट नावाचा, आणि त्याच्यामध्ये आपण विविध संकल्पना समजून घेतो आहोत. आणि मी मागच्या वेळेला स्मरण करून दिलं होतं की महावाक्याच्या चिंतनासाठी ज्या वेदांताच्या प्रक्रिया, ज्या संकल्पना, सामान्याधिकरण असो, लक्षणा असो, अंतःकरणाचं विशेषत्व असो किंवा उपाधित्व असो, या सर्व गोष्टी आपण समजून घेतलेल्या आहेत. आणि या सर्व भांडवलासह, या भांडवलाच्या आधारावरती आपण आता महावाक्याकडे वळतो आहोत. पुन्हा हाही अत्यंत व्यापक विषय आहे, पण महावाक्य हा विषय किंवा हा शब्द आपण अनेक वेळा ऐकला असतो, तर त्याचा थोडासा विचार, परामर्श या चिंतन मालिकेमध्ये घ्यावा या उद्देशाने आपण हा विषय घेतो आहे. परिपूर्ण सर्वांग सुंदर असा विचार करायला अर्थातच वेळ आपल्याकडे नाही.
पण श्रवण मनन निदिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन हे जे एक अंतरंग प्रत्यक्ष साधन, त्याला साधनीभूत असं हे महावाक्य म्हणून त्याचा आपल्याला विचार करणं कर्मप्राप्त आहे. 4 वेदांची तात्पर्य सूचक अशी जी 4 महावाक्य आहेत, त्या 4ही महावाक्यांचा प्रतिपादित सिद्धांत एकच आहे, जीवो ब्रह्मैव नापरः. हे आपण मागच्या वेळेलाच बोललो होतो. जीवो ब्रह्मैव नापरः. आपण हे इतके वेळ ऐकलेलं आहे की त्याचा अर्थसुद्धा सांगण्याची आवश्यकता नाही. पण वाक्य 4 जरी असली तरी त्यांचा प्रतिपादित सिद्धांत एकच आहे. ब्रह्म हीच एक सद्वस्तू आहे आणि ती एकच आहे. आता पुन्हा तो किती विषय सविस्तर आणि कधी मांडावे हा प्रश्नच असतो, कारण बऱ्याच वेळा बोलून झालेला आहे खरं. पण स्वगत सजातीय विजातीय भेदरहित एकम एव अद्वितीय ही सगळी विशेषण का वापरली? कारण ब्रह्म ही एक या शब्दाचं महात्म्य सांगण्यासाठी, गंभीरता खोली लक्षात यावी म्हणून. एकम एव, एकच सद्वस्तू आहे आणि याचा अर्थ ती द्वितीय संबंध रहित आहे. शब्द थोडा कठीण झाला, याचा अर्थ साध्या भाषेत दुसरं म्हणून तिथे काही नाहीच. वस्तू व्यतिरिक्त काहीही नाही, हा अंतिम निष्कर्षावर का. न इह नाना अस्ति किंचन, कठोपनिषद. निह नानास्ति किंचन. नाना म्हणून काही नाहीच आहे, फक्त एकमेव, एक अद्वितीय, एकमेव अद्वितीय ब्रह्म नावाची वस्तू. आणि म्हणूनच त्याला सत वस्तू म्हटलेलं आहे, कारण सतची ती व्याख्याच आहे. मला अनेक गोष्टी सत वाटतात, मला काय वाटतं याला शून्य किंमत आहे. शास्त्राला काय वाटतं म्हणजे शास्त्र काय सांगतं, संत काय सांगतात, सद्गुरू काय सांगतात, तेच सत्य. आणि शास्त्र सद्गुरू संत एकमुखाने एकच गोष्ट नेहमी सांगत असतात, एकमेव द्वितीय ब्रह्म ही एकमेव सद्वस्तू आहे, कारण ती सत्विलक्षण. असो, ते मायेचं वर्णन झालं. सत्विलक्षण सत्विलक्षण निर्वचनीय तशीही नव्हे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. परंतु आपल्या सर्वांचा अनुभव काय आहे? हे झालं अंतिम तत्व, अंतिम सिद्धांत. भली आपण तो श्रद्धेने मान्य केला, नवे आपण करतोच म्हणून तिथे जमलो आहोत. पण आपला अनुभव काय आहे? आपल्या अनुभवाचा जर विचार केला तर आपल्याला कमीत कमी 2 तरी गोष्टी अनुभवास येतात, कमीत कमी. एक, आपण स्वतः, म्हणजे मी आहे, अहम अहम कारयति इति अहंकार. अखंड अहम अहमचा जो अनुभव सुरू आहे तो, आणि तो अहम गृहीत धरून मी जे म्हणतो की हे सर्व जगत, ज्याला इदम असं म्हणतात, त्याला शास्त्रातले शब्द आहे अहम आणि इदम. या 2 गोष्टी आपल्याला कमीत कमी अनुभवात येतात. आणि शास्त्र सिद्धांत आपण काय ऐकला? ब्रह्म वस्तूच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाहीच. म्हणजे साध्या भाषेमध्ये माझा जो अनुभव आहे तो श्रुती सिद्धांताच्या विरोधात आहे. सरळ गोष्ट आहे, शुद्ध मराठीत, नॉट अ रॉकेट सायन्स. माझा अनुभव आणि श्रुती सिद्धांत याच्यामध्ये काय झाला? विरोध झाला. आणि श्रुती कधीही असत्य बोलत नाही. श्रुती सिद्धांत हे सर्वदा सत्य, सर्वदा सत्य. मग
श्रुती सिद्धांत जर सर्वदा सत्य असेल आणि त्या सिद्धांताशी माझा अनुभव जुळत नसेल, अर्थ काय होतो? कोणाच्या गळ्यात माळ पडली? बॉल इज इन हुज कोर्ट. शुद्ध मराठीत बोललं मधनं की जरा लवकर समजतं. याचा अर्थ असा आहे की आपल्या अनुभवाचं आपण परीक्षण केलं पाहिजे. कारण मला जो अनुभव येतोय तो जो विपरीत असेल श्रुतीच्या, तर माझ्या अनुभवाचं मला परीक्षण केलं पाहिजे. आणि ते सुद्धा कसं केलं पाहिजे? तर आत्मानुभवी जे सद्गुरू आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलं पाहिजे. का बरं? कारण माझ्या बुद्धीने जर विचार केला तर माझ्या बुद्धीने विचार करूनच तर हा अनवस्था प्रसंग ओढवलेला आहे ना आत्ता माझ्यावरती, ज्याच्याबद्दल आपण बोलतोय. मला हे जे सर्व नानात्व अनुभवाला येत आहे ते सत्य वाटतं आहे. ते किती सत्य वाटतं आहे वगैरे आत्ता बोलण्याचा विषय नाही आपल्या चिंतनाचा. पण ते सत्य वाटतं आहे याच्याबद्दल कोणाचंच दुमत नसतं. किती प्रमाणात हाच विषय असतो फक्त. किती तीव्रतेने हाच विषय असतो. मुद्दा माझ्या बुद्धीने काम चालणार नाही आहे. त्यामुळे हे आत्मानुभवी सद्गुरूंच्या ज्ञानी मनुष्याच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला परीक्षण केलं पाहिजे. आणि ही जी पवित्र महावाक्य, पूज्य महावाक्य म्हणूया, त्यांचा जो अभ्यास आहे तो श्रद्धेने करणं, पवित्र भावनेने करणं, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे आत्ता आपण बोललो तसं शास्त्रशुद्ध पद्धतीने करणं, ह्याला मीमांसा असं म्हणतात शास्त्रामध्ये. शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकला असेल, मीमांसा. आणि ही मीमांसा करताना तर्क, न्याय, अनुभव, प्रक्रिया आहे, उपपत्ती आहे आणि श्रुती प्रमाण या सर्वांचा अवलंब करावा लागतो. आणि या पद्धतीने अखंड सत्य सांगणारी जी श्रुती, तिचे जे सिद्धांत म्हणजे श्रुती सिद्धांत, हे समजावून घेऊन आपल्याला निशंक व्हायचं आहे. म्हणजे श्रुती अखंड सत्य बोलते, आपण आधीच बोललो. त्यामुळे श्रुतीचा सिद्धांताची पडताळणी करणं सुरू नाही आहे. मग काय सुरू आहे? माझा जो विपरीत अनुभव आहे, म्हणजे माझं काहीतरी चुकतं आहे, माझ्या मनात शंका आहे, ती चूक दुरुस्त करणं, तो प्रमाद घालवणं, निशंक होणं, याच्यासाठी ती मीमांसा. याच्यासाठी महावाक्यांचा अर्थ किंवा त्याचं चिंतन, त्याचं निधिध्यासन, मगाशी म्हणालो, त्याचं निधिध्यासन. कारण अर्थ समजला की मग आपल्याला अर्थरूप होता येतं. तेव्हा आपल्याला अर्थरूप होता येतं. आणि हे महावाक्य चिंतनाचं फल आहे, उद्देश आहे. तर या 4 महावाक्यातील तत्वमसी ह्या वाक्यानी तत् त्वम असी, ते तू आहेस, असं श्रीगुरु सांगतात. ह्या वाक्याने त्याच्यामुळे श्रीगुरूंनी काय केलेलं आहे? बोध केलेला आहे. आणि म्हणून या महावाक्याला बोध महावाक्य असंही म्हणतात. बोध महावाक्य. कारण काय? हे जे महावाक्य आहे हे बोध करतं. श्रीगुरु हे श्रीगुरूंच्या मुखातून मोटके गुरुमुखे उदयजत दिसे, हा सुंदर ओवी आहे 9व्या अध्यायातली माऊलींची. मोटके गुरुमुखे उदयजत दिसे आणि हृदयी स्वयंभची असे, प्रत्यक्ष फाव लागे तैस्या पैसयाची. म्हणून ते श्रीगुरु मुखातून यावं लागतं, श्रीगुरूंनी तो बोध करावा लागतो. म्हणून हे बोध महावाक्य आहे.
आणि शिष्याला अखंड जाणीवेचा भाग असलेलं जे चैतन्याचं स्वरूप आहे, विविध अखंड दिवसभर आपल्या क्रिया सुरूच असतात, विविध क्रिया आपण करत असतो, पाहणं, ऐकणं, चव घेणं, पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून, पंच कर्मेंद्रियांच्या माध्यमातून, प्राणशक्तीचं सहाय्य, त्याच्यामागे मनबुद्धी इत्यादींचं कार्य, या सर्वांनी जे एक अखंड एक चैतन्याचं जी जाणीव आपल्याला होते. कारण चेतन तत्व जर नसेल तर हे सगळं शक्य आहे का? शक्तीचे 3 प्रकार आपण पाहिले होते एकदा, क्रियाशक्ती, इच्छाशक्ती वगैरे वगैरे. शक्य नाही. त्याच्यामुळे हे जे चैतन्य, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व गत, असं जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्या चैतन्याचं स्वरूप काय आहे नेमकं? माझं स्वरूप काय आहे? मी स्वतःला समजतोय ते मी आहे का? शास्त्र मला सांगताय ते मी आहे? इत्यादी हे जे सगळं आहे याचा एक निश्चित अभ्यास त्या शिष्याला करावासा वाटतो श्रीगुरूंचा बोध झाल्यानंतर. आणि त्या अनुषंगाने प्रज्ञानम ब्रह्म हे जे महावाक्य आहे त्याला अभ्यास महावाक्य असं म्हणता येईल. कारण शिष्य तसा अभ्यास करतो, प्रज्ञानम ब्रह्म. आणि मग श्रीगुरूंच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने अभ्यास केल्यानंतर, योग्य पद्धतीने साधना केल्यानंतर, जेव्हा स्वतः तो शिष्य अनुभव घेतो, त्या अनुभवाचं वर्णन तो शिष्य जेव्हा करतो तेव्हा तो काय म्हणतो? अहम ब्रह्मास्मी. श्रीगुरूंनी काय बोध केला होता? तत् त्वम असी. शिष्य काय म्हणतो? अहम. कारण आता प्रथम पुरुषी एक वचनी स्वतःबद्दल बोलणं सुरू आहे. अहम ब्रह्म अस्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्म अस्मी. आणि यामुळे याला काय म्हणतात? याला अनुभव महावाक्य असं म्हणतात. अनुभवात्मक आहे बोलणं. पण हा जो अनुभव शिष्याला आला, त्या अनुभवापूर्वी तो शिष्य कसा असतो? आपल्यासारखा असतो. म्हणजे काय? जीवभावामध्ये असतो. जीवभावात असतो म्हणजे साध्या भाषेत स्वतःला तो जीव समजत असतो. आणि जीवरूपाने तो शिष्य स्वतःला काय समजतो? मी करता आहे, मी भोगता आहे, हे जग सत्य आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, इत्यादी. हे सगळं त्याला काय वाटत असतं? खरं वाटत असतं. याच्याबद्दल तर काही बोलण्याची आवश्यकताच नाही, कारण आपल्या सर्वांच्याच अनुभवाचा विषय आहे. आपल्या सर्वांनाच खरं वाटतं की नाही? सुखदुःखाच्या हेलकाव्यात ते जीवन सुरू आहे माझं, इतके वर्ष झाले, अजूनही चाललंय. कारण मला हे सगळं सत्य वाटतं. परंतु हे सत्य नसून मी सच्चिदानंद ब्रह्म आहे असा प्रत्यक्ष अनुभव जेव्हा तो घेतो तेव्हा तो, कल्पना करा की हे सगळं असणारा मी असं वाटत असतं, पण जेव्हा तो अनुभव येतो तेव्हा काय? सच्चित आनंद. अरे आनंद हेच माझं स्वरूप आहे, मीच आनंद, सुखरूप. आनंदो ब्रह्मेति व्यजानात, श्रुती बोलते. आनंदो ब्रह्म इति व्यजानात, तो असं जाणतो. आनंद म्हणजे ब्रह्म, म्हणजे मीच, मी सच्चिदानंद ब्रह्म आहे असा प्रत्यक्ष तो अनुभव घेतो. आणि मग होतं काय? तो आनंदाने घोष करतो काय? अयमात्मा ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, असा तो एक घोष आहे. आणि म्हणून या महावाक्याला घोष महावाक्य असं म्हणतात. याप्रमाणे श्रीगुरूंचं कथन आणि शिष्याचे 3 अनुभवरूपी 3 प्रकारचं प्रतिपादन म्हणू, त्या शिष्याच्या स्फुरणाच्या 3 छटा म्हणू,
इत्यादी. पण या चारही महावाक्यांचा हे चारही महावाक्यांचा जो परस्परातला एक संबंध म्हणूया, त्याच्याकडे बघण्याचा हा एक तर्कशुद्ध आणि सुखद असा दृष्टिकोन आहे. कारण मी जसं मगाशी म्हणालो की जीवो ब्रह्मैव नापरः, हे एकच सत्य सांगणारी चार वेदांची ही चार महावाक्य एकच गोष्ट सांगतात आहेत, पण चार वाक्य वेगळी आहेत, त्याच्यामध्ये आलेले शब्द वेगळे आहेत. कारण मग आपण मागच्याला बोललो होतो की महावाक्य एकच गोष्ट सांगतात आहे. काय सांगतात आहे? जीव ब्रह्मैक्य सांगतं. म्हणजे त्याच्यामध्ये एक शब्द जीव अर्थाचा असतो, एक ब्रह्म अर्थाचा किंवा ब्रह्म शब्दच असतो त्याच्यामध्ये. जसं अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, त्याच्यामध्ये अहम शब्द आहे. तत्वमसीमध्ये तत् आणि त्वम आहे इत्यादी. म्हणजे एक शब्द जर ब्रह्मरूप ब्रह्म अर्थाचा असेल तर दुसरा कसा असणार आहे? जीव अर्थाचाच असणार आहे. मुद्दा सांगणं जीवब्रह्मैक्यच चाललेलं आहे, पण एक चार महावाक्यांचं एक छान एक त्याच्याकडे बघण्याचा एक सुंदर दृष्टिकोन आहे. एक बोधरूप आहे, एक अभ्यासरूप, एक अनुभवरूप, ते एक घोषरूप असं आपण म्हणालो. घोष महावाक्य. आता पहिलं जे महावाक्य आहे ज्याचा आपण विचार करणार आहोत ते प्रज्ञानम ब्रह्म. प्रज्ञानम ब्रह्म ऋग्वेदाचं ऐतरेय नावाचं उपनिषद आहे. त्या उपनिषदामध्ये आलेले महावाक्य आहे. आणि पुन्हा महावाक्य असल्याने जीव आणि ब्रह्म याचं ऐक्य ते प्रतिपादित करतं. आणि याच्यावरून प्रज्ञानम ब्रह्म या महावाक्यातल्या प्रज्ञान हा शब्द जीव या अर्थाचा आहे सहज लक्षात येतं आपल्याला. काही त्याला फार खटपटीची आवश्यकता नाही आहे. कारण एकदा महावाक्याचा उद्देश कळला आणि त्यात प्रज्ञानम ब्रह्म असे दोनच शब्द आहेत. याचा अर्थ प्रज्ञान, याचा अर्थ जीव. सरळ गोष्ट आहे. ऐतरेय उपनिषदाची पहिली श्रुती आहे की ओम आत्मा वा इदमेक एवाग्र आसीत नान्यत किंचित मिशत. ओम आत्मा वा इदमेक एवाग्र आसीत म्हणजे काय? पहिले फक्त एक मात्र आत्मतत्वच होतं. सत्एव सौम्य इदमग्र आसीत. दुसरी श्रुती आहे, माहिती आहे आपल्याला. म्हणजे एकमात्र आत्मतत्वच पहिले फक्त होतं. मगाशी आपण बोललो एक या शब्दाचं विवेचन, कारण एक शब्द पुन्हा व्यवहारामध्ये खूप वापरून आपण गुळगुळीत केलेला आहे, म्हणून त्याचं विवेचन केलं होतं. तोच अर्थ इथे आहे. पहिले फक्त एकमात्र आत्मतत्वच होतं. नान्यत किंचन मिशत म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही सक्रिय वस्तू नव्हती. असं कोण म्हणताय? ऐतरेय उपनिषदाची पहिली श्रुतीच बोलते आपल्याशी. त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही सक्रिय वस्तू नव्हती हे सांगण्याचा उद्देश काय आहे? एकमेव निष्क्रिय वस्तू होती. निष्कर्मम ब्रह्म व्याख्या नेहमीच सांगतो मी. निष्कर्मम ब्रह्म ती पण श्रुतीच आहे. निष्कर्म म्हणजे काहीच करत नाही, निष्क्रिय. हे का बरं सांगतोय मी? कारण ऐतरेय उपनिषदांनी हे सांगून लगेच त्या निष्क्रिय वस्तूवरती सक्रियतेचा काय केला? आरोप केला. आणि त्याला शास्त्राच्या भाषेत काय म्हणतात? अध्यारोप. माहिती आहे आपल्या सर्वांना. आपण सर्वजण खूप अभ्यासू आहोत, त्यामुळे तुम्हाला सर्वच गोष्टी माहिती आहेत खरं.
त्याला अध्यारोप असं म्हणतात. कारण का बरं? अध्यारोपाचं कारण काय? कारण भ्रांत दृष्टीला नानात्वाची जी प्रतीती येते, आज आपली आजच्या चिंतनाची सुरुवातच तिथून आपण केली. न इह नाना अस्ति किंचन असा श्रुतीचा सिद्धांत आहे. पण माझा अनुभव काय आहे? म्हणजे भ्रांत दृष्टीचा अनुभव काय आहे? नानात्व. आणि नुसतं नानात्व दिसतं असं नव्हे, ते अत्यंत सत्य वाटतं. सगळे भेद मला सत्य वाटतात. आता हे जे भ्रांत दृष्टीला जे नानात्व दिसतं, अनुभवाला येतं म्हणूया, त्याच्या ती प्रतीतीची संगती लावण्यासाठी अध्यारोप. कारण भ्रांताला सिद्धांतापर्यंत न्यायचं असेल तर तो जिथे उभा असेल तिथूनच सुरुवात केली पाहिजे, तिथूनच बोट धरून नेलं पाहिजे. अन्यथा पारमार्थिक सत्य जे आहे ते तर सांगून झालं. आत्मा वा इदमेक एवाग्र आसीत नान्यत किंचन मिळशत, हे पारमार्थिक सत्य झालं. पण तिथपर्यंत न्यायचं असेल तर म्हणून अगदी त्याच मंत्रामध्ये, पहिल्याच श्रुतीमध्ये ऐतरेय लगेच काय म्हणतं पुढे? सह ईक्षत लोकांनुसृजा इति. पुन्हा त्या नानात्वाची प्रतीती जी येते आहे त्याची संगती लावण्यासाठी सांगणं सुरू आहे. काय? सह ईक्षत. सह म्हणजे काय? ज्या आत्मतत्वाचा उल्लेख आधी केला की ते एकमेव एकमात्र आत्मतत्व होतं असं जे म्हटलं, त्याला सह म्हटलंय. सह ईक्षत म्हणजे आत्म्याने काय केला? विचार केला. काय? की लोकांची रचना करू. आता विचार करण्यासाठी काय लागतं? अंतःकरण लागतं. साध्या भाषेत मन ते आहे का आत्मतत्वाजवळ? नाही. तरी सुद्धा त्यांनी विचार केला असं म्हणणं म्हणजे काय आहे? आरोप आहे. त्यालाच अध्यारोप असं म्हणतात. कारण ही जी संगती आपल्याला हे सगळं जगत निर्माण झालं हे गृहीत धरून हे सगळं चाललेलं आहे. प्रज्ञानम ब्रह्म समजून घेतो बरं का आपण. त्याच्यासाठी मांडणी सुरू आहे सगळी. एकदम महावाक्याला हात नाहीच घालता येणार आपल्याला. आणि ते ज्या उपनिषदामध्ये आलेलं आहे त्या उपनिषदाची सुद्धा सरणी, त्याने सुद्धा मांडणी याच क्रमाने केली आहे, याच पद्धतीने केलेली आहे. कारण सुरुवात ब्रह्मपासून केली असं म्हणूया, प्रज्ञानम ब्रह्ममधली. कारण ब्रह्मतत्व त्याचं वर्णन केलं. आत्मा वा इदमेक एवाग्र आसीत. आत्मा शब्द आहे ब्रह्माच्या ऐवजी, एकच गोष्ट. पण यायचं प्रज्ञानापर्यंत आहे आपल्याला. कारण मग ते एकच आहे सांगणं महावाक्याचा जो उद्देश आहे तो. त्यामुळे असा आरोप केला त्याच्यावर, काय? की त्यांनी विचार केला लोकांची रचना करू. लोकांची म्हणजे हे जे सगळे सप्तलोक म्हणा, सगळं ब्रह्मांड म्हणा, जगताची निर्मिती करू साध्या भाषेमध्ये. आणि मग अशा पद्धतीने काय झालं? जडचेतन भूतसृष्टी निर्माण झाली. आणि त्या सृष्टीला आत्मत्व प्रदान करण्यासाठी तो तिच्यामध्ये प्रविष्ट झाला. स ईक्षत लोकांनुसृजा इति. जड असो की चेतन असो, काय आहे? समत्वानी व्यापून आहे. हे सुद्धा आपण विसरून जातो. कुठेतरी डोक्यामध्ये असं असतं की फक्त सजीव नाही, तिथे फक्त अंतःकरण आहे म्हणून अभिव्यक्ती आहे, विशेष त्याची अभिव्यक्ती आहे. पण सामान्य रूपाने ते कशामध्ये आहे? जडाजडी अंशी. माऊली बोलते समत्वानी व्यापून आहे. हेच इथे सांगणं सुरू आहे की तो आत्मत्व प्रदान करण्यासाठी त्या संपूर्ण जडचेतन परा अपरा काय झाला? तो प्रविष्ट झाला. आणि विशेषत आपण जीवाचा विचार करूया. आता जीवामध्ये तो बुद्धीचा साक्षी ज्याला म्हणतात,
म्हणजे कूटस्थ किंवा प्रत्यगात्मा. फार सुंदर शब्द आहे प्रत्यगात्मा, कारण पटकन त्याचा तो काय म्हणूया आपण एक स्थूलमानाने विचार करतो, बिघडत नाही, काम होऊन जातं. पण प्रत्यगात्मा खूप सुंदर शब्द आणि गंभीर अर्थ आहे त्याचा. प्रत्यक आत्मा असा त्याचा पदच्छेद आहे. आणि देहाच्या संबंधाने ब्रह्मतत्वाला आत्मा म्हणतात आपल्याला माहिती आहे. तर तो आतला या दृष्टीने अर्थ करतात, बरोबर आहे. आत्ता आपल्याला पुन्हा त्याचा विचार करायला वेळ नाही, पण उल्लेख फक्त करून ठेवतो जाता जाता, की आत म्हणजे काय, की आता ज्याच्या आत जायला कुठे जागाच नाही, सर्वांच्या आत जो, तो प्रत्यगात्मा. कारण आपल्याला माहिती आहे पंचकोशांची रचना काय सांगितली आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. आता ज्याच्या जे आतमध्ये त्याला त्याचा आत्मा म्हणतात. अन्नमय कोशाच्या आतमध्ये हे उरलेले चार, म्हणजे विचार केला तर अन्नमयाच्या आतमध्ये प्राणमय, प्राणमयाला अन्नमयाचा आत्मा म्हणता येतं. जाऊ द्या, मी मगाशीच म्हणालो, आत्ता वेळ नाही आपल्याकडे. पण मुद्दा असा की प्रत्येक आत्मा सर्वांच्या आत, सर्व काढून टाकल्यानंतर जे उरतं, पूर्णम एव अवशिष्यते, पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, माहिती आहे आपल्याला शांतीमंत्र. प्रत्येगात्मा, आणि तो मस्तकाद्वारे प्रविष्ट झालेला आहे जीवामध्ये, असं आपल्याला इतर श्रुती सांगते. आणि या कुटस्थाच्या प्रकाशाने काय होतं, बुद्धी, प्राण, इंद्रिय, हे जे काही सर्व काय म्हणूयात त्याला अनात्म वर्ग असं म्हणतात शास्त्रामध्ये, आपल्याच देहातले घटक आहे ते सगळे, ज्यांना मी चेतन समजतोय, पण त्याला चेतनत्व कोणी दिलं आहे, ते या कुटस्थाने दिलेलं आहे. कारण चेतनतत्व एकच आहे. तो कुटस्थाचा प्रकाश फाकला. हे मध्ये मध्ये थांबतो, त्याला कारण आहे. कारण आता मी कशाबद्दल बोलतोय, चिदाभासाबद्दल. जीव या संकल्पनेच्या अंतर्गत. आता जीव आणि चिदाभास हे संकल्पना आपण याच्या आधी, या दोन्ही संकल्पना आपण याच्या आधी समजावून घेतलेल्या आहेत. तेव्हा त्याचा आपण सविस्तर विचार केला होता. त्याच्यासाठी हा जो क्रम ठरवला आहे तो विचारपूर्वकच ठरवलेला आहे, की या सगळ्या संकल्पना आता पुढे पुढे कामात येणार आहेत. त्यामुळे वारंवार त्याचं स्पष्टीकरण देणं शक्य नाही आपल्याला. पण कूटस्थाच्या प्रकाशाने हे जे सर्व अनात्म वर्ग आहे, बुद्धी असेल, प्राण असेल, ते पंचकोशांचं मगाशी मी वर्णन केलं, 3 देहांच्या भाषेतही बोलता येईल, हे सर्व प्रकाशित होतं. प्रकाशित होतं याचा दुसरा अर्थ असा आहे की ते आपापली कार्य करायला लागतात. शुद्ध मराठीत ॲक्टिवेट होतात. आणि ती इतकी उत्तम पद्धतीने कार्य करायला लागतात, नव्हे माझ्या हिताची सुद्धा कार्य करतात, की असं वाटायला लागतं की तोच आत्मा आहे, तोच आत्मा आहे. मग ज्याला जे प्रिय, म्हणजे प्रिय याचा अर्थ जो जिथे अडकलेला, जो जिथे आसक्त, जो देहामध्ये आसक्त, म्हणजे अन्नमय कोशामध्ये आसक्त, त्याला वाटतं अन्नमय कोश हा देह म्हणजेच आत्मा, आणि तो आत्मा आहे असं कोणी बोलत नसतं बरं का. माझा देह ना म्हणजे तोच आत्मा मी समजते किंवा समजतो असं बोलत नसतं. पण हा गेला की मी जाणार असं ज्याला वाटतं, मला वाटतं एवढा एकच निकष पुरेसा आहे. त्याने समजून चालायचं की हो, मी माझ्या देहाला अजून आत्मा समजतो आहे, जरी त्या भाषेत मी तसं बोलत नसलो तरी. कारण तो सत्य वाटायला लागतो ना. तो सत्य वाटल्यामुळे गडबड आहे सगळी. सत्य असल्यामुळे तो अविनाशी आहे असं वाटायला लागतं, त्यामुळे त्याचा विनाश होऊ नये असं वाटायला लागतं, वगैरे वगैरे. ती सगळी गडबड जी काही होते ती. मुद्दा, हे सर्व अनात्म जड सामग्री जी आहे आपल्या देहामध्ये, ती चेतन वाटायला लागते, ती सत वाटायला लागते. याला अध्यास असं म्हणतात. ते अन्योन्याध्यास वगैरे पुन्हा तो विषय वेगळा.
पण आपला आत्ताच्या संदर्भामध्ये विषय हा सुरू आहे की या अध्यासाचा आपल्यावरती एवढा जबरदस्त प्रभाव आहे की ही बुद्धी, आपले प्राण, आपले इंद्रिय हे सर्व मला चेतनच वाटायला लागतात. कितीही वेळा मी ऐकलं, वाचलं, अभ्यास केला की ते जड आहेत, ते पंचभूतात्मक आहे, ते मायाकार्य आहे. ते सूक्ष्म असो का स्थूल असो, पण ते अक्षरशः मला जे डोळ्यासमोर अनेक वस्तू आता दिसतात आहेत, त्या जेवढ्या जड आहेत तेवढेच माझे प्राण, माझी इंद्रिय, माझी बुद्धी आणि माझं मन इत्यादी इत्यादी हे एवढं सूक्ष्म जर जड असेल तर माझा देह म्हणजे जो डोळ्याने दिसतो तो अन्नमय कोश जड आहे हे सांगण्याची आवश्यकताच नाही. पण परमपूज्य काका म्हणतात तसं माझे प्राण जड आहेत असं जो प्रवचनामध्ये झोकात सांगतो त्याचे असू द्या, त्याचे गेले तरी चालतील, माझे जाता कामा नाही असं ऐकणाऱ्याच्या मनामध्ये विचार असतो. असं गमतीने परमपूज्य काका म्हणतात. इतकी जबरदस्त आसक्ती असते. नमे मृत्यूशंका नमे जातीभेदाचं काय झालं ते विचारायचं नाही, पण स्तोत्र म्हणताना इतकं ठसक्यात म्हणायचं कसं वाटलं पाहिजे, अरे बापरे, आत्मषटकम म्हणावं होतं यांनीच फक्त. असो, हे सर्व चेतन वाटायला लागतं आणि याचा अर्थ असा की तोच आत्मा आहे असा समज होतो. तोच आत्मा आहे असं वाटतं. आता हे सगळं कशासाठी बोललो असं वाटू शकतं. वेगळाच विषय सुरू झाला. वेगळा विषय सुरू नाही आहे. इतर या उपनिषद आपल्याला काय सांगता आहे तेच आपण बघतोय आणि ते कशासाठी सांगता आहे, कारण महावाक्य काय आहे, प्रज्ञानम ब्रह्म. त्यात पहिला शब्द काय आहे, प्रज्ञान. प्रज्ञानाचा अर्थ काय आहे, जीव. मग जीवामध्ये घटक कोणता आहे, त्याला हृदय म्हणतात. शास्त्राच्या म्हणजे वेदांताच्या भाषेत त्याला हृदय म्हणतात. आपल्या साध्या भाषेमध्ये त्याला बुद्धी किंवा मन म्हणूया, अंतःकरण म्हणूया. मन हा शब्द प्रामुख्याने वापरला जातो, बुद्धीसुद्धा वापरतात. पण हृदय, हृदय म्हणजे अंतःकरण. आणि त्याची 16 रूपं ऐतरेय उपनिषदांनी सांगितलेली आहेत. 16 रूपं. आणि ही रूपं म्हणजे तरी काय आहेत, तर वृत्ती. वृत्ती हा शब्द जास्त चांगला आहे. का बरं ते आपण बघूया. पण हे ऐतरेय श्रुती ही मनाची 16 रूपं सांगते. त्याच्यामध्ये संज्ञान हा पहिलं रूप सांगितलेलं आहे. संज्ञान म्हणजे संज्ञप्ती असा त्याला दुसरा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ चेतनाभाव. चेतनाभाव, चेतनेचा जो भाव आहे आपल्या शरीरामध्ये, चेतना, संज्ञान. दुसरं रूप सांगितलं आहे आज्ञान. आज्ञान याचा अर्थ आज्ञा करणे, बरं का, अज्ञान शब्द नाही आहे तो. आज्ञान म्हणजे आज्ञा करणे किंवा ईश्वर भाव किंवा त्याला प्रभुता असं म्हटलेलं आहे. प्रभुता. तिसरं रूप सांगितलेलं आहे ते विज्ञान. विज्ञान याचा अर्थ विद्या किंवा कला यांचं ज्ञान. चौथं सांगितलं आहे प्रज्ञान. प्रज्ञान म्हणजे बुद्धीचं समयोचित असं स्फुरण, त्याला म्हणायचं प्रज्ञान. त्याला अजून एक साधा सोपा शब्द म्हणजे प्रतिज्ञा, किंवा सॉरी प्रतिभा. प्रतिज्ञा नाही, प्रतिभा. आपण म्हणतो ना, एखाद्या एखाद्या व्यक्तीकडे एखादा कलाकार आहे समजा, चित्रकार आहे, संगीत क्षेत्रातला कोणी आहे, खूप प्रतिभा संपन्न व्यक्ती आहे. म्हणजे काय, बुद्धीचं स्फुरण अत्यंत समयोचित आहे, त्याला म्हणायचं प्रतिभा, प्रज्ञान. त्याच्यापुढे म्हटलं आहे मेधा. मेधा म्हणजे ग्रंथधारणाची शक्ती असा आचार्यांनी त्याचा अर्थ केलेला आहे, शंकराचार्यांनी. मेधा. पुढे दृष्टी. दृष्टी म्हणजे आपल्या सर्व जी ज्ञानेंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय, त्यांच्याद्वारा सर्व विषयांचं ग्रहण करण्याची जी एक क्षमता म्हणूया आपण,
त्याला म्हणायचं दृष्टी. पुढे धृती. धृती म्हणजे धारण करणं. धृतीचा काय म्हणूया, अं, धैर्य असाही अर्थ केला जातो. पण धृती म्हणजे धारण करणं. काय धारण करणं मात्र, तर आपलं जे शिथिल शरीर असतं, जी इंद्रिय जी आपली आहेत त्याच्यामध्ये जागृती निर्माण करणं, देहाचं वहन करणं, इतके सगळे अर्थ त्या धृतीमध्ये येतात. म्हणजे थोडक्यात ते काय म्हणूया, प्राणांचंच वर्णन सुरू आहे तरी म्हटलं तरी चालेल, कारण प्राणधारण करण्याची एक शक्तीच आहे ती. 9व्या अध्यायामध्ये वर्णन आहे त्याचं. भगवंताची ती एक शक्ती आहे, त्याला अमृत म्हटलेलं आहे. पण आपण रात्री झोपतो त्या शरीर आणि इंद्रिय कशी झालेली असतात, शिथिल झालेली असतात. पण जागं कोण असतं? मन आपलं तर लीन पावलेलं असतं, पण प्राण मात्र तीनही अवस्थांमध्ये जागा असतो. वेगळा विषय आहे थोडासा, पण तुम्ही अनुभव घेतला असेल की एखादं लहान मूल असतं, आपण कुठेतरी बाहेर जातो, ते गाढ झोपतं तिथे, मग तिथून त्याला कडेवर उचलून आणावं लागतं. आईवडिलांनी घेतला आहे तो अनुभव, की गाढ म्हणजे झोपलेल्या मुलाचं वजन तर जड वाटतं. कधी पाहिलं असेल तुम्ही तर. जागं असताना कडेवर घेतलं तर ते त्या मानाने हलकं वाटतं. अनुभवाचा विषय असो. हे जे शिथिल शरीराला जागृती देणारं प्राण, त्याला धृती असं म्हटलेलं आहे. पुढे मती म्हणजे मनन करणे. त्याच्यानंतर मनीषा. मनीषा म्हणजे मनाची एक स्वतंत्रता, मननाची स्वतंत्रता, ध्येयाची ओढ, असे त्याचे विविध अर्थ आहेत. काय पाहतोय आपण बाय द वे? पुन्हा एकदा ऐतरेय उपनिषदांनी सांगितलेली मनाची 16 रूप आहेत. पुढे ज्युती असं सांगितलेलं आहे. ज्युती याचा अर्थ मनाचा आवेग म्हणा, किंवा रोगादिकांमुळे जे दुःख होतं, दुःखी होणं, ही जी वृत्ती आहे त्याला ज्युती असं म्हटलेलं आहे. पुढे स्मृती सांगितलेलं आहे. स्मृती म्हणजे माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, स्मरण असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे आपली जी क्षमता आहे, हे जे एक कार्य आहे, मनाचं म्हणा, अंतःकरणाचं म्हणा, स्मृती, स्मरण. पुढे संकल्प. रूपाधिकांचा संकल्प. संकल्प शब्दाचा अर्थ माहिती आहे आपल्या सर्वांना. त्यानंतर क्रतू. क्रतू हे एक मनाचं रूप सांगितलं बरं का. क्रतू म्हणजे अध्यवसाय म्हणतात त्याला. दोन्ही संस्कृत शब्द आहे अर्थात. अध्यवसाय याचा साध्या भाषेमध्ये अर्थ आहे बुद्धीचा निश्चय, किंवा निश्चय करणं. निश्चय करण्याची जी क्षमता, त्याला काय म्हटलंय? क्रतू म्हटलेलं आहे. पुढे असू. असू म्हणजे श्वासोच्छवासादी क्रिया ज्या आपल्या देहाच्या चालतात, त्याला असू असं म्हटलेलं आहे. आणि अर्थातच काम. काम म्हणजे काय? अप्राप्त विषयांची आकांक्षा, ज्याला तृष्णा असं म्हणतात. काम, इच्छा. त्याच त्या कामाची काय म्हणूया, तीव्रता असेल तर त्याला कामकामी. भगवद्गीतेमध्ये खूप वेळा श्लोक आलेला आहे किंवा शब्द आलेला आहे या अर्थाने. काम, अप्राप्त विषयांची आकांक्षा. आणि शेवटचं वश, स्त्री संसर्गादी विषयांची अभिलाषा. अशी ही 16 रूपं सांगितलेली आहेत. अंतःकरणाची म्हणा, मनाची म्हणा, बुद्धीची म्हणा, हृदयाची म्हणा. मी जसं म्हणूनही वारंवार शब्द वापरतोय मी, अर्थ एकच आहे. पण आपल्याला रूप असा विचार करण्यापेक्षा, मी जसं मगाशी म्हणालो, आपल्याला जास्त योग्य विचार आत्ताच्या संदर्भात वृत्ती असा त्याचा विचार करायचा आहे. वृत्ती. या सर्व वृत्तींसह आपलं कार्य सुरू असतं की नाही दिवसभर. समजायला अगदी सोपं आहे. या काय म्हणूया, शब्द सोडून द्या, काही आपल्याला कुठे जाऊन परीक्षा द्यायची नाही आहे. पण याच्यातून आपल्याला एक
व्यापकता त्या विषयाची लक्षात येते. हे सर्व क्रिया, ही सर्व कर्म आपली सुरू असतात अंतःकरणाच्या साह्याने, पण त्या सर्वाला अधिष्ठान कोणाचं असतं? त्या कुटस्थाचं असतं. दुसऱ्या भाषेत तो कुटस्थ त्यांना प्रकाशित करतो. म्हणजे आपण काय बोलतोय? कुटस्थ कोणाला प्रकाशित करतो? वृत्तींना प्रकाशित करतो. म्हणून मी मगाशी म्हणालो की त्याला वृत्ती असा विचार करणं जास्त योग्य आहे. या सर्व वृत्ती आहेत आणि त्यांना तो कुटस्थ प्रकाशित करतो आहे, म्हणून आपले हे सगळे व्यवहार ज्याला म्हणतो आपण सुरू आहेत. पण हे करणारा कोण आहे? पुन्हा या अंतःकरणाच्या साह्याने किंवा अंतःकरणाच्या आणि इंद्रियांच्या माध्यमातून म्हणूया, आणि या कुटस्थाच्या अधिष्ठानावरती म्हणूया, हे सर्व व्यवहार करणारा कोण आहे? तो जो व्यवहार करणारा आहे त्याला प्रज्ञान असं म्हणतात. त्यामुळे इथे प्रज्ञान याचा अर्थ जीव, प्रज्ञान याचा अर्थ मन असाही केलेला आहे. आणि प्रज्ञानाची 16 रूपं असं म्हणून नाहीतर यात वर्णन आहे त्याचं. पण पुन्हा मन तर जड आहे. या वृत्ती कार्य करतात आहे, त्या अर्थ तिथे चेतनत्व आहे, म्हणून तिथे अर्थ जीव असा त्याचा लाक्षणिक, त्याचा लक्ष्यार्थ जीव हाच आहे. आणि हा जो प्रज्ञान आहे, हा जो जीव आहे, तो कोण आहे? प्रज्ञानम ब्रह्म असं या महावाक्यामध्ये सांगणं सुरू आहे. एक काय म्हणूया, प्रत्येक उपनिषदाची आपापली एक भाषा असते. आपण मन, बुद्धी, चित्त, अहंकार असे अंतःकरणाचे 4 पदर असा विचार करतो. काही बिघडत नाही. इथे 16 त्याचे हे सांगितलेले आहेत, रूपं सांगितली आहेत, वृत्ती सांगितली आहेत. आता या 16ला सुद्धा 4 मध्ये बसवता येऊ शकतं. काही कार्य मनाची आहेत, काही बुद्धीची आहेत. आता निश्चय, मगाशी आपण बोललो, क्रतू म्हणजे अध्यवसाय, निश्चय आहे. निश्चय करण्याचं काम कोण करतं? बुद्धी करते. मुद्दा असा, डिफरंट मॉडेल्स, डिफरंट अप्रोच. गोंधळ होण्याची काही आवश्यकता नाही आहे, कारण आपल्याला साधारणपणे मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे ऐकण्याची सवय असते. ही ऐतरी याची मांडणी आहे. बिघडत काही नाही, सांगणं एकच चाललेलं आहे. त्याची विभागणी कशी करायची याला फारसं महत्त्व नाही आहे. पण ह्या सर्व उपाधी आहेत आणि त्या वृत्तींना सुद्धा तो प्रकाशित करतो कुटस्थ, ज्याला या देहाच्या सापेक्षतेने कुटस्थ म्हटलं, म्हणजे जे ब्रह्म. आणि प्रज्ञानम ब्रह्म हेच तर ते महावाक्य आपल्याला सांगता आहे. त्याचा अजून आपण विचार करूया सविस्तर. त्या विचाराला पुढच्या सत्रामध्ये प्रारंभ करूया. आज आपण ह्या वृत्ती समजून घेतल्या, कारण ऐतरेय उपनिषदातलं पुन्हा हे महावाक्य आणि ऐतरेय उपनिषद आणि प्रज्ञान याच्या या 16 वृत्ती सांगितल्या, म्हणून आपण त्याचा जरा सविस्तर विचार केला. पण सांगणं हे चाललं आहे की या सर्व उपाधी आहेत आणि त्या वृत्तींना सुद्धा तोच प्रकाशित करतो. खरं हा खूप सूक्ष्म विचार आहे, खूप सुंदर विचार आहे. या जागेवर, या स्थानावर आरूढ होणं हा सुद्धा ध्यान प्रक्रियेतला एक प्रगतीचा उत्तम टप्पा आहे. असं मी का बोलतोय? कारण त्या वृत्तीसुद्धा मागे असतात. आपण त्या वृत्तींपर्यंत सुद्धा पोचत नाही. आपण त्या वृत्तींच्या माध्यमातून जे चाललेलं आहे त्याच्यातच एवढे रत असतो. म्हणजे इंद्रिय स्थूल, इतक्या स्थूलामध्ये मी रमलेला आणि रंगलेला असतो की त्या इंद्रियांच्या मागे माझं अंतःकरण, आणि मग त्या अंतःकरणाच्या वृत्ती, आणि मग त्या वृत्तींना प्रकाशित करणारा तो कुटस्थ. आपण कल्पना करू शकतो किती आत आत आत, म्हणून ते प्रत्येगात्मा शब्द मगाशीचा. पण त्या वृत्तींना सुद्धा तो प्रकाशित करतो. इथे जर मी ध्यानाकाळी स्थिर होऊ शकलो तर तो एक फार छान टप्पा आहे प्रगतीचा. असेच टप्पे गाठत असतं
महावाक्याचं चिंतन करायचं असतं. असो, आज आपण इथे थांबूया, कारण पुढचा विषय पूर्ण होणार नाही उर्वरित वेळेत. त्याला आपण पुढच्या सत्रात प्रारंभ करू. आज बराच विचार आपण केला या ऐतरेय उपनिषदातल्या महावाक्याचा, आणि हाच विचार आणि उर्वरित 3 महावाक्यांचा विचार आपण पुढच्या सत्रात सुरू ठेवू. आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू आणि थांबू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार करते. आज तुमचं सगळं ऐकताना मला एकदम जाणीव झाली की नारायण महाराज नेहमी म्हणतात, तुमच्या मनात उठणारा कुठलाही विचार असू दे, चांगला वाईट काही असो, तो मनात उठला तो सद्गुरूंचा, तो सद्गुरूंमुळे उठला. आणि ते सद्गुरू म्हणजे आत्मतत्वाबद्दल बोलतात आहे, हे जास्त स्पष्ट झालं आज. त्यामुळे परत एकदा तुम्हाला नमस्कार. आता आपण भजन सेवेकडे वळूया. आजची भजन सेवा द्यायला आपल्यामध्ये उपस्थित आहेत सौ सोनिया जोशी, आणि त्या आज आपल्याला नारायण महाराज रचित ऐसे मनासी वाटे हे भजन आपल्या पुढे सादर करणार आहेत. सोनिया, तू आली आहेस? हो, जय श्रीराम ताई. जय श्रीराम. आवाज येतोय? हो, तू सुरू करू शकते. दादा, तुम्हाला नमस्कार करते. ऐसे मनासी वाटे तुमच्या पदी रमावे, आनंद दुःख सारे तुमच्या पदी धरावे. ऐसे मनासी वाटे तुमच्या पदी रमावे, आनंद दुःख सारे तुमच्या पदी धरावे. ऐसे मनासी वाटे होईन मी वहाण, तुमच्या पदांबुजासी होईन मी वहाण, तुमच्या पदांबुजासी होईन चिन्मयेसी, होईन चिन्मयेसी अध्यात्म गान गावे, अध्यात्म गान गावे. ऐसे मनासी वाटे देहादींद्रियांची करुणी तुम्हास गादी, देहादींद्रियांची करुणी तुम्हास गादी. हृदयस्थ मंदिरात, हृदयस्थ मंदिरात तव स्थापना करावी, तव स्थापना करावी, तव स्थापना करावी.
ऐसे मनासी वाटे नित ब्रह्मदेव ज्याच्या हृदि राहतो स्वभावे नित ब्रह्मदेव ज्याच्या हृदि राहतो स्वभावे इंद्रादि देव जासी इंद्रादि देव जासी भजती सदैव भावे भजती सदैव भावे ऐसे मनासी वाटे नारायण मनासी भावे श्री सद्गुरु स्मरावे नारायण मनासी भावे श्री सद्गुरु स्मरावे ध्यानी मनी गुरुचे ध्यानी मनी गुरुचे चिद्रूप नित्य ध्यावे चिद्रूप नित्य ध्यावे चिद्रूप नित्य ध्यावे ऐसे मनासी वाटे तुमच्या पदी रमावे आनंद दुःख सारे तुमच्या पदी धरावे ऐसे मनासी वाटे श्री सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. खूप सुंदर आणि खूप भावपूर्ण अशी तुझी भजन सेवा झाली. खूप खूप धन्यवाद. मंगेश दादा, आज आपण काही प्रश्न उत्तर